हा, मॅगझिन मध्ये आपली ऍड छान झाली आहे. मॉडेल्स छान दिसतात आपले. कळवा त्यांना. येस. बरं सारंग, या 2 कॉपीज मी त्यांना पाठवल्यात. ते रिवर्ट करतील. आणखी नीट. सारंग, आपण जे प्रोडक्शनमध्ये लक्ष घालतोय दादाला आवडणार नाहीये. पण आईने सांगितले ते तर करावंच लागेल. अरे हो ना, मग आपण त्याच्याशी बोलू शकतो एकदा. मला काय वाटतंय सांगू का? आई नेहमीच म्हणते की बिझनेसमध्ये रिलेशन्स आणायचे नाहीत. पण काही दिवस झाले मी दादाचं वागणं बघतोय. त्याचं लक्ष नाही आहे बिझनेसमध्ये. तो सलग 2-3 तास पण ऑफिसमध्ये बसत नाही. त्याचं कारण काय मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्याच्या नकळत आपण आपल्या काही विश्वासातली माणसं या प्रोडक्शन युनिटमध्ये आपण अपॉइंट करूयात. आपलं काम होऊन जाईल. त्याला नाही समजणार. हॅलो तारंग मेंदळे, तुम्ही सावली मेंदळेचे मिस्टर आहात ना? हां बोला. तुम्ही लवकरात लवकर तारा मॅडमच्या कॉन्सर्टला पोहोचा. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? सावलीचा फोन बंद केलाय ना? हो. काय रे सारंग, कोणाचा फोन होता? ताराच्या कॉन्सर्टमध्ये काहीतरी गडबड झाली आहे म्हणे. सावली पण तिकडेच आहे. थांब, मी बघून येतो. यार मॉम, फोन उचल ना. मम्मा. तारा मॅडम, माई कुठे आहेत? येईल मॉम, तू नको टेन्शन घेऊ. फक्त तू काही गडबड करू नकोस, नाहीतर मॉम तुला सोडणार नाही. अहो पण मग कार्यक्रम कसं करायचा? का? काय प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, पण मला काळजी वाटत होती. ते दर कार्यक्रमाला असतात ना, काही झालं तर त्याच सांभाळून घेतात. हो, म्हणजे तुला हे म्हणायचंय की मी सांभाळून नाही घेऊ शकत? नाही नाही मॅडम, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला चांगलंच कळतंय तुला काय म्हणायचंय आणि काय नाही ते. तू विसरतेस का मी कोण आहे ते? तारा वझे आहे मी, आणि मी काहीही हँडल करू शकते. तू नाही डाऊट घ्यायचा असा माझ्यावर. मॉमला येऊ दे नाहीतर नको येऊ देत, पण हा कॉन्सर्ट सक्सेसफुलच झाला पाहिजे. जा कामाला लाग. सावलीचा फोन का लागत नाहीये? ताराचा पण फोन लागत नाहीये. आज माझ्या सावलीचं सत्य सारंग समोर येणारच. विठुराया, तुझी नेहमी आळवणी केली रे, पण आजचं गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज मी सारंग सरांसाठी गाणार आहे. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मला एक मित्र भेटलाय. या सारंग मेंदळेची मैत्रीण होशी. त्यांच्यासाठी हे गाणं गाणं म्हणजे माझ्यासाठी माझं आभाळ मोकळं होण्यासारखं आहे. खरं तर माझी खूप इच्छा होती की त्यांनी माझं हे गाणं ऐकावं, पण मला माहिती आहे ते शक्य नाहीये. म्हणून आज मी त्यांनी दिलेली साडी नेसली आहे. या साडीमुळे ती जवळ असल्यासारखी वाटतात. अशीच हसत राहा. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो अ व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आज तर खूपच गजबज दिसते इथे, अर्थात दिसणारच, कारण आज आहे प्रेमाचा दिवस, म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर आजच्या या रोमॅन्टिक वातावरणामध्ये आपण सेलिब्रेट करतोय एक प्रेमगीत ऐकून. त्यासाठी मी स्टेजवर बोलवतोय आजची स्टार सिंगर मिस तारा वजे. Give it a big round of applause, Tara Waze. Tara, 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 Tara. किती सुंदर दिसते ही मुलगी आज. आज तर तुला विचारूनच राहणार तारा. सारंग सर, माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. तुम्ही माझ्या मनाला समजून घ्याल ना? Over to you, ma'am. थँक्यू. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. आपण सारंग मेंदळे ना? हां. सावलीला शोधते ना? हो. या माझ्यासोबत. या ना साहेब, या या इथे इथे. हॅलो जगन्नाथ साहेब, सारंग साहेब सापडले. हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला. आय लव्ह यू अस्मी. अस्मी? मला अस्मीचा भास तर होत नाहीये ना? या सारंग मेंदळीची मैत्रीण होशी. श्वास सारे आज धीर बांधून आले, रेशीम वीण तुझ्याशी सांधून गेले, सीमा याच साऱ्या मिलांघून आले, आहे रे प्रेम तुझ्यावर सांगून गेले, चुरबुरट्या नजरेची आज तुटली लगोरी. मी लाख रोखले तरीही मन
अहो जगन्नाथजी, इथे अचानक अंधार झालाय. तुम्ही त्या सारंगची काळजी घ्या. त्याला अंधाराची खूप भीती वाटते. त्याला काही होता कामा नये. हा हो हो. सोहम, कुठे घेऊन चाललायस तू? अरे काय आहे इकडे, मला सांगशील का आधी तू काय चाललंय? आधी डोळे बंद कर. अरे पण मला आधी आधी डोळे बंद कर. आता डोळे उघड. सोहम, अरे काय आहे सगळं? वाव, कसं वाटलं? दिस इज सो ब्युटिफुल. आणि प्रोग्राम कसा वाटला? परफेक्ट, खूप छान. हा प्रोग्राम मी अरेंज केला होता तारा. रिअली? तो का अरेंज केला माहितीये? कारण मला आपल्या मैत्रीला पुढच्या लेवलला घेऊन जायचं. कारण मला माहिती आहे की तुझं तुझ्या गाण्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे मी विचार केला की तुझ्या आवाजात एखादं प्रेमगीत ऐकतो. आणि खरंच तू जे गीत गायलीस ना तारा, इतकं सुंदर गाणं, मी हरवून गेलो ग. मी विसरून गेलो सगळं. मी सगळं विसरून गेलो बघलो. मी फक्त तुझा झालोय. मी फक्त आणि फक्त तुझाच आहे. आणि माझं जे काय आहे आणि माझं जे काही आहे ते सगळं तुझं आहे. ते सगळं तुझंच आहे. आणि खा मम्मीचा वार. हॅलो हॅलो हॅलो. सॉरी सॉरी सो सो. सारंग सर, सारंग सर. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की ही सुरांची राणी माझं प्रेम एक्सेप्ट करेल का? I love you, Tara.
त्याचं पण माझ्या आवाजावरच प्रेम आहे का? सोहम, तुझं माझ्या आवाजावर प्रेम आहे की माझ्यावर? हे डोळे पण तुझेच, ही स्माइल पण तुझीच, हा आवाज पण तुझाच आणि माझं प्रेम पण फक्त तुझ्यावरच आहे. मला तू खूप आवडतेस. मला पण तू खूप आवडतो सोहम. आय लव्ह यू टू. सारंग सर, तुम्हाला काही होऊ देणार नाही सारंग सर. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात आणि मला विश्वास आहे माझा विठुराया कायम तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जर तसं नाही झालं ना तर मी त्याच्या सामोरे जाईन, कारण मला कळलंय माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ही भावना माझ्या मनात फक्त तुमच्यासाठी आहे. आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती, तू नव्हतीस. सावली वहिनी, सारंगाला इथे काय करतोय? अंगार होता म्हणून. दादा, दादा, सारंग सर, दादा उठ. अजूनही सारंग सरांच्या मनात अस्मीच आहे का? मला माझी जागा त्यांच्या मनात कधीच बनवता येणार नाही का?